मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 8 मनोवैज्ञानिक आणि व्यावहारिक उपाय सांगणार आहे ज्याच्याने लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, आपला रिस्पेक्ट वाढेल, आपण लोकांना इम्प्रेस करू शकू आणि आपले लोक ऐकतील. तर असे 8 म्हणजे सायकोलॉजिकल ट्रिक्स समजा, असे व्यावहारिक उपाय समजा. चला आपण पाहूयात हे 8 उपाय कुठले आहेत मित्रांनो. पहिली गोष्ट आहे मित्रांनो, ती म्हणजे की आपल्याला आपल्या स्वतःवरती हसता आलं पाहिजे. बराच वेळा आपण लोकांमध्ये असतो, काही ग्रुपमध्ये सपोज, आणि आपली काहीतरी फजिती झाली किंवा काहीतरी लोक आपल्यावरती हसली किंवा काहीतरी आपल्याकडून चुकलं बोलायला किंवा एनिथिंग, काहीतरी आपली अशी फजिती झाली, फसगत झाली आणि आपल्यावरती हसले. बऱ्याच वेळा खूप लोकांना काय होतं, त्यांना खूप गिल्टी फील होतं, त्यांना खूप स्वतः राग येतो, ते त्या सिच्युएशन मध्ये खूप चिडतात पण आणि त्यांच्या चेहऱ्यावरून ते एक्सप्रेशन पण दिसतात. पण मित्रांनो, जर त्याच्या उलट आपल्याला आपल्या स्वतःवरती हसता आलं, आपल्या स्वतःवरती जर हसता आलं ना, तर जे आपल्या बरोबरची जी बाकीची मंडळी ना, त्यांना असं वाटतं हा आपल्यातलाच माणूस आहे आणि आपला रिस्पेक्ट वाढतो. आपल्याबद्दल त्यांना रिस्पेक्ट वाढतो, आदर वाढतो आणि ते ऍक्च्युली मनातल्या मनात ते इम्प्रेस पण होतात. का? कारण की आपल्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स आहे की आपण आपल्या स्वतःवरती हसू शकतो. आपली सेल्फ इमेज हाय आहे, आपल्याला स्वतःवरती स्वतःबद्दल कॉन्फिडन्स आहे. जास्त करून लोकांना तसं नसतं. लोक लगेच त्यांना गिल्टी फील होतं की त्यांना असं असं वाटतं की हे असं कसं झालं किंवा माझ्यावरती लोक कसे हसले. तर हे करणं फार इम्पॉर्टंट आहे की आपल्याला आपल्या स्वतःवरती हसता आलं पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी योगेश शहा, लाईफ आणि माइंडसेट कोच. आपल्यातले बरेचसे जण ओव्हर थिंकिंग, स्ट्रेस, ताणतणाव, फिअर, लो कॉन्फिडन्स, एन्झायटी, डिप्रेशन यासारख्या प्रॉब्लेम्सला फेस करत आहेत. मित्रांनो, त्यासाठी मी माझा खास एक प्रोग्राम, वेबिनार घेऊन येत आहे, मोटिवेशन अँड माइंडसेट म्हणून. आणि त्याची डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मिळतील. हा प्रोग्राम खूपच खास आहे, 2 तासाचा हा फ्री वेबिनार असणार आहे. तुम्हाला अटेंड करण्याची इच्छा असेल तर तुम्ही कॉमेंट्समध्ये फक्त यस लिहा, त्याचे डिटेल्स तुम्हाला मिळतील. मित्रांनो, तो कॉमेंटमध्ये यस लिहा, त्याची लिंक मी तुमच्याशी शेअर करेल. आणि हा प्रोग्राम अतिशय सुंदर आहे. तुमच्या ओळखीमध्ये जर कोणाला हा त्रास होत असेल तर त्यांच्या बरोबर पण हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना पण हे डिटेल्स समजतील. थँक्यू सो मच मित्रांनो. कॉमेंटमध्ये यस लिहा, तुमच्याशी सगळे डिटेल्स तुम्हाला मिळून जातील. व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतील आणि व्हॉट्सअपची लिंक तुम्हाला तुमच्या कॉमेंटच्या बरोबरच मिळून जाईल. थँक्यू सो मच. 2 नंबरचा मुद्दा मित्रांनो हा आहे की ज्यावेळेस आपण लोकांबरोबर असतो, काही विषयावरती चर्चा चालू आहे, त्यावेळेस बऱ्याचशा लोकांना काय सवय असते की पहिलं बोलायचं किंवा दुसऱ्याचं अजून तर बोलणं संपलं पण नाही तोपर्यंत आपला पॉइंट लगेच पुढे ढकलायचा किंवा तो तो बोललाय त्याच्यावरती आपण काही प्रतिक्रिया न द्यायच्या ऐवजी इमिजिएटली आपलं बोलणं सुरू करायचं. तसं न करता मित्रांनो, आपण जर सगळ्यांचं व्यवस्थित ऐकून घेतलं, समजून घेतलं सगळ्यांचा पॉइंट, आणि नंतर आपण आपण जर एक उत्तर दिलं तर ते व्यवस्थित, म्हणजे आपण लास्टला राहिलो, आपण शेवटला बोललो समजा, तर असं समजलं जाईल की एक परिपक्व विचार करून ह्या माणसाने उत्तर दिलेलं आहे. सगळ्यांचे पॉइंट ऑफ व्ह्यूनी बऱ्याचशा वेळा खूप घाईमध्ये बोलून म्हणजे त्याचा तेवढा रिस्पेक्ट नाही होत जेवढा थांबून सगळ्यांचं ऐकून मग आपण जर बोललो तर त्याचा जास्त रिस्पेक्ट केला जातो. त्यामुळं ग्रुपमध्ये असताना थोडस विचार करून, थोडस थांबून, सगळ्यांना अपॉर्च्युनिटी देऊन मग जर आपण बोललो तर आपला जास्त रिस्पेक्ट वाढतो मित्रांनो त्या ग्रुपमध्ये. आणि ती सवय जर आपण लावली तर आपल्याला एक नॅचरली लोक आपला आदर करतील. इंग्लिशमध्ये असे बोलतात की ऍक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. म्हणजे आपण काय बोलतोय त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की आपण ते जे बोलतोय ते करतोय का. आपली ऍक्शन काय आहे, आपण फक्त शब्दच बोलतोय आपण का आपण ऍक्शन पण तशी करतोय. तर मित्रांनो, जर आपण आपल्या कृतीतून दाखवून देऊ शकलो कुठली पण गोष्ट, तर ती जास्त प्रभावी ठरेल आणि लोक आपला जास्त रिस्पेक्ट करतील. तर इवन घरामध्ये सुद्धा किंवा इवन सोसायटीमध्ये पण, बाहेर पण, जर आपण जे बोलतोय तेच करतोय
तर मित्रांनो, आपला जास्त लोक रिस्पेक्ट करतील, आपला जास्त लोक आदर करतील, लोक आपल्यावरती इम्प्रेस होतील की हा माणूस जे बोलतोय ना ते करतोय, आणि त्याचा जास्त रिस्पेक्ट ठेवला जाईल त्या पर्सनचा मित्रांनो. तर हा तिसरा एक महत्वाचा पॉइंट आहे की म्हणजे फक्त बोलणंच नाही, तर आपली कृती पण तशी असली पाहिजे मित्रांनो. व्हेरी व्हेरी मित्रांनो, खोटं बोलणाऱ्या माणसाला सर्व लक्षात ठेवावं लागतं की आपण कोणाला काय खोटं बोललोय. पण जो खरं बोलतो ना त्याला लक्षात ठेवायची गरज नसते. त्यामुळे माझा चौथा पॉइंट काय आहे ना, की जे मनात आहे ते बरोबर बोला, आणि योग्य बोला, ट्रूथ बोला, सत्य बोला. भले खोटं बोलून आपण टेम्पररी थोडासा तिथं आपण विजय मिळवू शकतो, किंवा आपल्याला टेम्पररी एक बेनिफिट होऊ शकतो. पण अ, जे प्रामाणिकपणा आहे किंवा ट्रूथ आहे ना, हे दीर्घकाळ टिकणार आहे. त्याच्यामुळं आणि त्या लोकांचा जास्त लॉंग टर्म मध्ये त्या लोकांचा जास्त रिस्पेक्ट ठेवला जाईल. खोटं बोलणारा माणूस आज ना उद्या बरोबर सापडतोच मित्रांनो. त्याच्यामुळं स्पष्ट आणि प्रामाणिकपणे जे काही आपल्या मनामध्ये आहेत ते जास्त बोलणं कधी पण चांगलं मित्रांनो, खोटं बोलण्यापेक्षा. त्यामुळं अशा लोकांचा जास्त रिस्पेक्ट ठेवला जाईल, आदर केला जाईल समाजामध्ये, जे लोक जेन्युअन ट्रूथ बोलतात ते लोक. तर आपल्याला जर आपला रिस्पेक्ट वाढवायचा असेल तर आपण पण ह्या गोष्टीला फॉलो करायला पाहिजे. पाचवी गोष्ट आहे मित्रांनो, ती म्हणजे आपला रिस्पेक्ट वाढवण्यासाठी, ती म्हणजे सी गुड इन एव्हरी सिच्युएशन अँड सी गुड इन एव्हरी पर्सन. म्हणजे प्रत्येक माणसामध्ये आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये काही ना काहीतरी चांगलं लपलेलं आहे, दडलेलं आहे. कितीही वाईट परिस्थिती असू दे, किंवा माणूस जरी खराब असला तरी त्याच्यामध्ये पण काही ना काहीतरी चांगले गुण आहेत. त्याच्यामुळे आपण जर लोकांना किंवा दुनियाला बदलायला जाऊ ना मित्रांनो, तर ते अशक्य कोटीचं गोष्ट आहे. त्याच्यामुळे दुसऱ्यांना बदलण्यापेक्षा प्रत्येक माणूस आणि त्याच्यामध्ये काही ना काहीतरी चांगली गोष्ट आहे ती गोष्ट घ्या, किंवा प्रत्येक सिच्युएशन मध्ये, भले ती सिच्युएशन वाईट जरी असेल, टफ जरी असेल, तर त्याच्यातून पण काही ना काहीतरी लेसन आपल्याला नक्कीच शिकता येतो. त्यामुळं आपण काय त्याच्यातून धडा घेतोय हे फार इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तर ती गोष्ट, त्यामुळं लोकांना क्रिटिसाइज करण्यापेक्षा किंवा म्हणजे अ, आपण म्हणजे एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आपला असला पाहिजे, की बाबा ठीक आहे. आपल्याला आपण जर त्याच्यातून जर चांगल्या गोष्टी घ्यायला सुरुवात केली ना, तर आपण पॉझिटिव्ह अँगलने आपण त्या त्या गोष्टीकडे बघतो मित्रांनो. आणि ह्याच्याने आपल्याला आपला रिस्पेक्ट वाढतो समाजामध्ये. सहावा पॉइंट आहे मित्रांनो, तो म्हणजे पेराल तेच उगवाल. जे असं म्हणतात ना, लॉ ऑफ सोईंग अँड रिपिंग, व्हॉट एव्हर यू सो सो शॅल यू रिप. तर आपण जे पेरू ना तेच उगवणार आहे. जसं बुमरँग आहे, तेच बरोबर फिरून मागे येणार आहे आपल्याकडं. तर मित्रांनो, लोकांना जर आपण रिस्पेक्ट देऊ, आपल्याला जर रिस्पेक्ट पाहिजे ना, तर पहिलं आपण लोकांना रिस्पेक्ट द्यायला सुरुवात केली पाहिजे. प्रत्येक माणसाला, मग तो कुणी पण असू दे, खूप मोठ्या पदावर असो, खूप छोट्या पदावर असो, त्याचा फरक नाही. तो पहिली गोष्ट, तो म्हणजे एक माणूस आहे, ह्युमन बिंग आहे. तर आपल्याला त्याचा रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि आपण जर लोकांना आदराने आणि रिस्पेक्टफुली वागवायला सुरुवात केली मित्रांनो, तर लोक पण आपला रिस्पेक्ट करतील. कारण की जसं आपण म्हणतो ना, की ज्यावेळेस आपण परफ्यूम किंवा अत्तर, आपण परफ्यूम जर लोकांवरती जर स्प्रे केलं, तर त्याचे काही गोष्टी, काही दाणे, काही थेंब आपल्यावरती पण पडतात. तर एक सुंदर आहे, म्हणजे वेन यू स्प्रे परफ्यूम ऑन अदर पीपल, फ्यू ड्रॉप्स फॉल ऑन युअर ओन शर्ट. तुमच्या तुमच्या शर्टवरती, तुमच्या कपड्यांवरती पण त्याचे काही ड्रॉप्स पडतील मित्रांनो. जर तुम्ही दुसऱ्यांशी चांगलं वागायला जाताय, तर त्याचे ऑटोमॅटिकली तुम्हाला ते रिटर्न मध्ये मिळणार आहे मित्रांनो. आणि आपला रिस्पेक्ट वाढणार आहे. लोक आपल्याबद्दल इम्प्रेस होणार आहेत की या माणसाची ऍटिट्यूड खूप चांगली. तर आपण लोकांना रिस्पेक्टफुली वागवणं खूप इम्पॉर्टंट आहे. असं म्हणतात मित्रांनो, चेंज इज द ओनली थिंग विच इज कॉन्स्टंट. म्हणजे बदलाव हा निसर्गाचा नियम आहे. आणि आपण सुद्धा सतत नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि बदल घडवून आणण्यासाठी, आपण आपल्यामध्ये अपडेट करण्यासाठी स्वतःला, जसं आपण एखादा फोन पाहतो की त्या कंपनीत काय अपडेट करत राहते, त्यामुळे ती कंपनी टिकून आहे मार्केटमध्ये. जर त्यांनी एकच व्हर्जन आणलं आणि कधीच अपडेट नाही केलं, तर ती आउटडेटेड होऊन जाईल. तसंच आपलं मित्रांनो, नवीन नवीन गोष्टी शिकत राहायला पाहिजे, स्वतःला अपडेट करायला पाहिजे, अपग्रेड करायला पाहिजे मित्रांनो.
आणि म्हणूनच मित्रांनो, माझी ही जी कम्युनिटी आहे त्याच्यामध्ये मी ह्या सगळ्या स्किल्स शिकवतो. आणि बऱ्याचशा गोष्टी जे सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन, आपल्याला जर आपलं लाईफ ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल तर सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन करणं फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर माझं वर्कशॉप अटेंड नसेल केलं तर जरूर इथं तुम्हाला कॉमेंट मिळेलच. कॉमेंटवरती क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. तिथे सगळे अपडेट्स मिळतील मित्रांनो. तर आपल्याला स्वतःला चेंज म्हणतात ना, बदलाव. निसर्गामध्ये बघा सगळीकडे बदलाव होत असतो. सूर्योदय होतो, सूर्य मावळतो. त्याच्यानंतर ऋतू बदलतात. म्हणजे सगळ्या निसर्गामध्ये सगळीकडं बदलाव होत असतो. तसंच आपण पण आपल्याला स्वतःला अपडेट करायला, आपल्याला पण बदलायला, आपले पण जसं आपण सॉफ्टवेअरला अपडेट करतो तसं आपल्याला सुद्धा ह्याची गरज असते मित्र. माझा 8वा पॉइंट आहे. त्याच्यानी सुद्धा लोक इम्प्रेस होतात किंवा लोकांना रिस्पेक्ट वाटतो आपल्याबद्दल. बऱ्याच वेळा आहे ना, आपल्याला दुसऱ्यांची हेल्प मागताना खूप कमीपणा येतो. म्हणजे मला काय गरज असेल तरी सुद्धा, आपल्याला खूप गरज आहे तरी सुद्धा आपण हेल्प नाही मागत. तर आपल्याला असं वाटतं की ते काहीतरी, म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी कमी आहे किंवा हे चुकीचं आहे, किंवा असं गरज वाटते तर त्याला काय वाटेल की ह्याला फारच गरज दिसते मित्र. बट इट टेक्स अ स्ट्रॉंग पर्सन टू आस्क फॉर हेल्प. एक स्ट्रॉंग माणूस दुसऱ्याची हेल्प मागू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला ज्यावेळेस गरज असेल एखादी, आपण प्रत्येक गोष्टीत परफेक्ट नसतो. त्याच्यामुळे जर आपल्याला एखाद्याची गरज असेल तर त्याला ती मागा, की बाबा मला ही तुझी जर आता इथं सपोर्ट पाहिजे, इथं मला तुझी गरज आहे, इथं मला तुझी मदत पाहिजे. आणि एखाद्याने जर आपल्याला मदत मागितली तर आपण पण दुसऱ्यांना मदत करायची आपली ऍटिट्यूड पाहिजे मित्रांनो. तर त्याच्याने काय होतं, आपला रिस्पेक्ट वाढतो. लोक आपल्यावरती इम्प्रेस होतात की बाबा मला त्यावेळेस गरज होती त्यावेळेस हा माणूस पुढे आला होता, धावून आला होता मला हेल्प करायला. त्या लोक लक्षात ठेवतात या गोष्टी. मी असं नाही म्हणत की सगळ्यांना आपण त्यांनी पैसे मागितले की इमिजिएटली पैसे काढून द्या. पण त्याच्याशिवाय पण भरपूर गोष्टी असतात जिथे आपण लोकांना सपोर्ट देऊ शकतो, सपोर्ट करू शकतो. तर अ, त्याचा पण एक आपला रिस्पेक्ट वाढतो. लोक लक्षात ठेवतात या गोष्टी, लोक आपल्यावरती इम्प्रेस होतात. तर मित्रांनो, हे जे 8 पॉइंट शेअर केलेत, आय होप की तुम्हाला आवडले. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, लाईक करा जरूर व्हिडिओला. ह्याच्या व्यतिरिक्त अजून कुठला पॉइंट आहे का जो तुम्हाला असं वाटतं की हा पण एक पॉइंट आहे, जरूर मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो, एक व्हिडिओ आहे, कोण विश्वासू आणि कोणी मुखवटा घातलेला आहे. म्हणजे लोकांना कसं ओळखायचं, किंवा बऱ्याच वेळा लोक कशी बदलत असतात. तर त्याच्या फार इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे, फार इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. त्याची लिंक इथं मी शेअर केलेली आहे. जरूर आता तो व्हिडिओ बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि जरूर मला त्याच्यामध्ये कॉमेंट्स करून कळवा तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला. तर थँक्यू सो मच मित्रांनो. जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच मी व्हॅल्यू ॲडिशनचे व्हिडिओज बनवत असतो. थँक्यू सो मच मित्रांनो. पुन्हा भेटूया.